Good morning, all of you. Today we will see the last topic from our syllabus, that is memories and PLA and PALs. So we will start about memories. हा शेवटचा टॉपिक आहे आपल्या सिलेबसमधला मेमरीज नावाचा. तुम्हाला नोट्स पाठवलेले आहेत, त्यात तुम्ही पाहू शकता पेज नंबर 5.15. So what is memory? Memory is part of computer in which data or program instructions can be stored. म्हणजे जो डेटा आपल्याकडे असतो तो स्टोअर करण्यासाठी आपण ज्याचा वापर करतो त्याला आपण मेमरी म्हणतो. मग आता तो स्टोअर करायचा म्हणजे त्या मेमरीला काहीतरी साईज असणार आहे. मग ती मेमरी साईज कशी डिटरमाइन करतात? द नंबर ऑफ लोकेशन्स अँड नंबर ऑफ बीट्स पर वर्ड विल व्हॅरी फ्रॉम मेमरी टू मेमरी. फॉर m:n साईज, m म्हणजे वर्ड्स आणि n म्हणजे बीट्स, त्याला म्हणतात मेमरी साईज. m:n म्हणजे 2x2 जर घेतलं तर 2 वर्ड्स आणि 2 बीट्स, 2 4 ची साईज. 2x2 मेमरी झाली ती. 4x4 16x16 घेऊ शकतो आपण. या मेमरी साईजवर आपल्या मेमरीमध्ये किती डेटा स्टोअर होईल ते डिपेंड असेल. ब्लॉक डायग्राम ऑफ मेमरी, ही मेमरीची ब्लॉक डायग्राम आहे. कोणते कोणते सिग्नल्स मेमरीला असतात? m:n बीट्स ही मेमरी सेव्ह करते. याला इनपुट वापरलेत ॲड्रेस बीट्स, डेटा बीट्स, कंट्रोल बीट्स आणि डेटा आउटपुट. डेटामध्ये दोन, डेटा इनपुट आणि डेटा आउटपुट. कारण डेटा हा बाय डायरेक्शनल असतो, ॲड्रेस हा युनिडायरेक्शनल असतो आणि या दोघांना कंट्रोल करण्यासाठी इकडे कंट्रोल इनपुट असतं. सो देर आर 3 टाईप्स ऑफ इनपुट्स टू द मेमरी. कोणते कोणते 3 इनपुट या मेमरीला अवेलेबल आहेत? तर पहिलं इनपुट आहे डेटा इनपुट. डेटा इनपुटवरती डेटा फ्लो होतो. देर आर n नंबर ऑफ डेटा इनपुट लाईन्स. डेटा टू बी स्टोर्ड विल बी पुट ऑन दीज लाईन्स. म्हणजे जो डेटा आहे आपला तो या लाईनवर पुट केला जातो. नंतर ॲड्रेस इनपुट्स. देर आर p नंबर ऑफ ॲड्रेस इनपुट्स. इट इज यूज टू स्पेसिफाय ॲड्रेस ऑफ रिक्वायर्ड मेमरी लोकेशन. हे समजा एखादा डेटा मला पाहिजे असेल तर तो कोणत्या ॲड्रेसला मिळेल तो ॲड्रेस देण्याचं काम या ॲड्रेस लाईन्स करत असतात. डेटा आउटपुट म्हणजे जो डेटा आपल्याला रिक्वायर्ड आहे तो आउटपुटला घेण्यासाठी या डेटा आउटपुट लाईन आहेत. द डेटा अवेलेबल ऑन द सिलेक्टेड मेमरी लोकेशन कॅन बी रीड ऑन डेटा आउटपुट लाईन्स. म्हणून त्याला म्हणायचं डेटा आउटपुट. आता तिसरी जी आहे कंट्रोल लाईन. कंट्रोल लाईन काय करते? डेटा आणि ॲड्रेसला कंट्रोल करते. म्हणजे आपण एखादा स्पेसिफिक डेटा जर पाठवला तर तो त्या स्पेसिफिक ॲड्रेसला जातो का नाही ते कंट्रोल करण्याचं काम या कंट्रोल लाईन्स करत असतात. इट विल कंट्रोल ॲड्रेस ॲज वेल ॲज डेटा लाईन्स. अशा प्रकारचे हे 3 सिग्नल नेसेसरी असतात ॲड्रेस, डेटा आणि कंट्रोल. नेक्स्ट क्लासिफिकेशन ऑफ मेमरीज. मेमरीज कॅन बी क्लासिफाईड ऑन. कोणत्या कोणत्या बेसिसवर मेमरी क्लासिफाय केली जाते? तर पहिलं ऑपरेशन म्हणजे प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन काय आहे, नंतर फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, मोड ऑफ ॲसेस आणि टेक्नॉलॉजी यूज फॉर फॅब्रिकेशन. ऑन दिस 4 पॉईंट्स वी कॅन क्लासिफाय डिफरंट मेमरीज. क्लासिफिकेशन बेस्ड ऑन ऑपरेशन. आता अकॉर्डिंग टू ऑपरेशन म्हणजे मेमरी कशी वर्क करते त्याच्यावरनं मेमरीचे 4 टाईप पडतात. फर्स्ट इज सिक्वेन्शियल मेमरी, सेकंड रीड राईट मेमरी, रीड ओनली मेमरी अँड कंटेंट ॲड्रेसेबल मेमरी. Sequential memory means data flow in sequence manner. Read and write, it is used for read as well as write purpose. It is also called RAM. Read only memory, that is ROM, and content addressable memory, that is CAM. Now sequential memory, the memories in which locations are organized one after other, म्हणजे sequence मध्ये are called sequential memories. मग या कोणत्या कोणत्या sequential memories आहेत? मॅग्नेटिक टेप, कॅसेट्स यांचे टाईप आहे सिक्वेन्शियल मेमरीचे. शिफ्ट रजिस्टर जे आपण शिकलो, एका फ्लिपफ्लॉपमधून दुसऱ्या फ्लिपफ्लॉपमध्ये डेटा ट्रान्सफर केला जातो म्हणून ते सिक्वेन्शियल आहे. नंतर चार्ज कपल डिव्हायसेस, ती पण सिक्वेन्शियल मेमरी आहे. शिफ्ट रजिस्टर मेमरीचे 2 टाईप पडतात परत, एकाला म्हणतात स्टॅटिक, दुसऱ्याला डायनॅमिक. नेक्स्ट इज रँडम ॲसेस मेमरी. आता या मेमरीचं काम काय आहे? रँडम ॲसेस मेमरीचं रँडम ॲसेस मेमरी ही मेमरी रीड आणि राईट दोन्ही पर्पजसाठी आपण वापरतो.
म्हणून हिला म्हणायचं रँडम ॲक्सेस मेमरी. इट इज यूज फॉर रीड ॲज वेल ॲज राईट पर्पज. The memory locations are arranged in such a way that access time required for accessing such location is same. Classification या मेमरीचे परत दोन टाईप पडतात, एक स्टॅटिक रॅम आणि दुसरा डायनॅमिक रॅम. फॅब्रिकेशन ऑफ रॅम इज डन युझिंग बायपोलर और युनिपोलर टेक्नॉलॉजी. त्याच्या पुढची तिसरी जी मेमरी आहे ती रॉम मेमरी. या मेमरीचा वापर फक्त रीडिंगसाठी केला जातो, म्हणजे डेटा ऑलरेडी त्या मेमरीमध्ये स्टोअर असतो, आपण डेटा परत राईट करू शकत नाही, फक्त रीडिंगसाठी ती मेमरी वापरली जाते. इन दिस मेमरी ओनली रीडिंग ऑपरेशन इज पॉसिबल. द इन्फॉर्मेशन इज ऑलरेडी स्टोर्ड. द युजर कॅनॉट राईट एनी न्यू इन्फॉर्मेशन. द मॅन्युफॅक्चरर कॅन राईट, म्हणजे तो राईट कोणाला दिलेला असतो? मॅन्युफॅक्चररला. मॅन्युफॅक्चरर ऑलरेडी डेटा तिथं राईट करतो आणि तो डेटा आपण फक्त रीड करायचा असतो, म्हणून तिला म्हणतात रीड ओनली मेमरी. सो रायटिंग प्रोसेस इज कॉम्प्लिकेटेड. रीड ओनली मेमरीचे दोन टाईप पडतात. फर्स्ट वन इज रीड ओनली मेमरी, सेकंड वन इज प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी, थर्ड वन इज इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. म्हणजे रॉम, प्रॉम आणि ई प्रॉम असे हे तीन टाईप पडतात रॉम मेमरीचे. नंतर पुढचा जो टाईप आहे तो कंटेंट ॲड्रेसेबल मेमरी. कंटेंट ॲड्रेसेबल मेमरी. मग आता हा कंटेंट ॲड्रेसेबल मेमरी हा पुढचा टाईप आहे. इट कॅन परफॉर्म असोसिएशन ऑपरेशन इन ॲडिशन टू रीड राईट ऑपरेशन. म्हणजे रीड राईट मेमरी बरोबरच ही मेमरी वापरली जाते. इट कॅन परफॉर्म ॲडिशन टू द रीड राईट ऑपरेशन ॲज वेल ॲज रॅम. क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू फिजिकल कॅरेक्टरिस्टिक. दुसरा जो प्रकार आपण पाहिला फिजिकल कॅरेक्टरिस्टिकनुसार कशी क्लासिफाय केली जाते, तर इरेजेबल और नॉन इरेजेबल आणि होलॅटाईल और नॉन होलॅटाईल मेमरी. इरेजेबल म्हणजे ज्याचा डाटा आपण इरेज करू शकतो, नॉन इरेजेबल म्हणजे डेटा आपल्याला इरेज करता येत नाही. होलॅटाईल मेमरी आणि नॉन होलॅटाईल मेमरी म्हणजे पॉवर ऑफ झाला तर डेटा एका मेमरीमधून निघून जातो, दुसऱ्या मेमरीमधून तो निघून जात नाही. त्याला म्हणतात होलॅटाईल, नॉन होलॅटाईल. अल्ट्राव्हायलेट इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी याला म्हणतात UV प्रॉम, ई प्रॉम. द ई प्रॉम विच कॅन बी इरेज युझिंग अल्ट्राव्हायलेट एक्सपोजर. म्हणजे या मेमरीला विंडो दिलेली असते, ही विंडो जर ओपन केली आणि त्याच्यातनं अल्ट्राव्हायलेट रेज जर मेमरीमध्ये अलाव केले तर त्या अल्ट्राव्हायलेट रेजमुळं जेवढा डेटा स्टोअर आहे तो इरेज केला जातो. All memory locations will be erased simultaneously. There is a cause window. Ultraviolet light will be exposed through the cause window. The exposure period should be 10 to 15 minutes. It will erase all cells at a time. म्हणजे सगळ्या सेल इरेज करण्याचं काम ही मेमरी करत असते, म्हणून हिला म्हणतात अल्ट्राव्हायलेटली इरेजेबल. नाउ डिफरन्शिएट बिटवीन होलॅटाईल अँड नॉन होलॅटाईल मेमरी. इथं पॅरामीटर होलॅटाईल मेमरी, नॉन होलॅटाईल मेमरी. पहिला पॅरामीटर आहे डेफिनेशन. आता डेफिनेशनमध्ये पॉवरचा काय इफेक्ट होतो ते लिहायचं आहे. इन्फॉर्मेशन स्टोअर्ड इज लॉस्ट इफ पॉवर इज ऑफ. म्हणजे जर पॉवर गेली तर जी इन्फॉर्मेशन स्टोअर असते ती लॉस होते. इथं मात्र लॉस होत नाही. देर इज नो इफेक्ट ऑफ पॉवर. सेकंड क्लासिफिकेशन. होलॅटाईलमध्ये ऑल रॅम्स, नॉन होलॅटाईलमध्ये रॉम्स किंवा ई प्रॉम्स. इफेक्ट ऑफ पॉवर. पॉवरचा काय इफेक्ट होतो, तर इन्फॉर्मेशन रिमेन्स ओनली इफ पॉवर इज ऑन. म्हणजे जर पॉवर ऑन असेल तरच इन्फॉर्मेशन राहते, पॉवर ऑफ झाली तर इन्फॉर्मेशन डिलीट होते. इथं नो इफेक्ट ऑफ पॉवर या मेमरीवरती. आता काही वेळा काय होतं, आपण मेमरी यूज करतो पण त्या मेमरीची साईज आपल्याला एक्सपांड करण्याची गरज पडते. मग आता मेमरीला दोन असतात, एक वर्ड असतो आणि बीट असतो. वर्डही आपण एक्सपांड करू शकतो किंवा बीटही एक्सपांड करू शकतो. टू कन्वर्ट 16:4 मेमरी इंटू 16:8 मेमरी. 16 बीट्स आहे, 4 वर्ड्स आहे. मग आता 4 वर्ड ऐवजी आपल्याला 8 वर्ड वापरायचं असेल आणि मेमरी तीच वापरायची 16:4, तर या दोन मेमरी आपल्याला वापरावं लागतील. त्या कशा काढायच्या, तर डिसाईड नंबर ऑफ मेमरी चिप्स. म्हणजे किती मेमरीज वापरावं लागतील. नंबर ऑफ IC इज इक्वल टू X greater than or equal to small n upon capital N. Small n is required word size and capital N it is available word size. Available वरून required मध्ये कसं कन्वर्जन करता येईल, तर स्मॉल n upon capital N 8/4
मीन्स 2 चिप्स आर अवेलेबल, म्हणून इथं आपण 2 मेमरी वापरलेल्या आहेत. चिप 1 आणि चिप 2. इथं D7 to D4 डेटा लाईन होत्या, इथं D3 to D0 डेटा लाईन. या 4 आणि या 4 म्हणजे किती झाली? 8 याची वर्ड साईज झाली. इकडं ॲड्रेस लाईन आहे A0 to A3, म्हणजे वर्ड साईज याची इन्क्रीज झाली. 4 ॲड्रेस लाईन आहे म्हणजे 2⁴ किती झाल्या? 16 झाली बीट साईज. जेवढ्या ॲड्रेस लाईन आहे त्या 2 घेतल्या की आपल्याला बीट साईज मिळते. आता कंपॅरिझन बिटवीन SRAM अँड DRAM. SRAM म्हणजे स्टॅटिक रॅम आणि DRAM म्हणजे डायनॅमिक रॅम. हे इम्पॉर्टंट कंपॅरिझन आहे. परत पॅरामीटर SRAM आणि DRAM. पहिला पॅरामीटर एक सर्किट. SRAM हा फ्लिपफ्लॉप असतो. DRAM हे मॉसफेट किंवा कॅपॅसिटर आहे. नंबर ऑफ कंपोनंट पर सेल SRAM मध्ये जास्त लागतात, DRAM मध्ये कमी लागतात. मेमरी सेल्स पर युनिट एरिया लेस दॅन DRAM, हिअर मोर दॅन SRAM. रिफ्रेशिंग म्हणजे रिफ्रेश करावी लागते का ती मेमरी, तर SRAM इट इज नॉट रिक्वायर्ड, बट DRAM इट इज रिक्वायर्ड बिकॉज इट इज डायनॅमिक. कॉस्ट SRAM ची कॉस्ट जास्त आहे, DRAM ची कॉस्ट कमी आहे. ॲक्सेस टाईम SRAM लेस, DRAM मोर. आणि पॉवर कन्झम्पशन SRAM लेस, DRAM मोर. हे तिन्ही फॅक्टर जर बघितले आपण तर मोर लेस, लेस मोर, लेस मोर. आणि इथं रिफ्रेशिंग नॉट रिक्वायर्ड, रिक्वायर्ड. हे 4ही पॅरामीटर खूप सोपे आहेत पहा. हे जरी लक्षात ठेवले तरी चालतील. हा डिफरन्स इम्पॉर्टंट आहे. नंतर कंपॅरिझन ऑफ रॅम अँड रॉम. हे कंपॅरिझन तुम्हाला लिहिता येईल पहा. पॅरामीटर रॅम, रॉम. आता ऑपरेशन काय? रॅम म्हणजे रीड अँड राईट ऑपरेशन, रॉम रीड ऑपरेशन. टाईप ऑफ स्टोरेज रॅम इट इज टेम्पररी स्टोरेज, रॉम इट इज परमनंट स्टोरेज. टाइप्स रॅमचे टाईप आहे SRAM, DRAM, रॉम, प्रॉम आणि EPROM. प्रॉम प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी, इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. ॲप्लिकेशन्स आहे कॅल्क्युलेटर, याचे कम्प्युटर आणि मायक्रो प्रोसेसर. इथपर्यंत हा मेमरी टॉपिक संपलेला आहे. पुढचा जो टॉपिक आहे आपला तो प्रोग्रामेबल लॉजिक डिव्हायसेस म्हणजे PLDs. याच्यावरती हार्डली एखादा क्वेश्चन विचारला जातो परीक्षेत. मग PLD म्हणजे काय? इट इज स्पेशल टाईप ऑफ IC विच कॅन बी प्रोग्राम बाय युजर ॲज पर रिक्वायरमेंट. म्हणजे युजरला जसा तो वापरायचा असेल त्या रिक्वायरमेंटनुसार युजर त्याला प्रोग्राम करू शकतो. So it is possible to implement any combinational or sequential circuit using PLD ICs. म्हणजे कोणतंही सर्किट आपण या IC वरती इम्प्लिमेंट करू शकतो अकॉर्डिंग टू आवर यूज. मग या PLDचे ॲडव्हान्टेजेस काय? दे नीड लेस स्पेस, दे नीड लेस पॉवर, स्पीड ऑफ स्विचिंग इज हाय, हाय कंपोनंट डेन्सिटी, देन प्रोड्यूस्ड ॲट लो कॉस्ट, इम्प्लिमेंटेशन रिक्वायर्स स्मॉल टाईम, इट प्रोव्हाइड्स मोर फ्लेक्झिबिलिटी टू डिझायनर. इट इज पॉसिबल टू रिप्रोग्राम PLDs. म्हणजे परत परत प्रोग्राम आपण करू शकतो. टाइप्स ऑफ PLDs रीड ओनली मेमरी ROM, प्रोग्रामेबल लॉजिक ॲरे दॅट इज PLA, प्रोग्रामेबल ॲरे लॉजिक PAL, सिम्पल प्रोग्रामेबल लॉजिक डिव्हायसेस दॅट इज SPLD, कॉम्प्लेक्स प्रोग्रामेबल लॉजिक डिव्हायसेस दॅट इज CPLDs आणि फील्ड प्रोग्रामेबल गेट ॲरे दॅट इज FPGA. Nowadays FPGA are widely used in electronics. Programmable logic array PLA, it is a type of logic device that can be programmed to implement various kind of combinational logic circuit. म्हणजे वेगवेगळे जे कॉम्बिनेशनल सर्किट आहे ते इम्प्लिमेंट करण्यासाठी आपण PLA वापरतो. इट हॅज नंबर ऑफ अँड ऑर गेट्स लिंक टुगेदर टू गिव्ह आउटपुट. इट कन्सिस्ट ऑफ ग्रुप ऑफ लॉजिक गेट्स कॉल्ड array. Number of logic gates we are using and they are called as different arrays. Block diagram of PLA it is given here. It consists of two matrix and OR matrix. AND matrix receive input from input buffers. M number of input we will give to the buffer. Output of buffer is given to AND matrix and output of AND is given to OR matrix. Output of OR matrix it is given here to inverting non-inverting matrix. According to the use we can invert or non-invert the signal and it is given to flip-flop, that is output buffer. From this flip-flop we can take the outputs from F0 to Fn-1.
5 मिनिटं राहील. So this is block diagram of PLA, programmable logic array. It mainly consists of buffer, AND matrix and OR matrix. It consists of two level AND OR configuration. Inputs are applied to AND gate through input buffer and output of AND matrix is applied to OR matrix. AND matrix कशासाठी? ते implementing product terms, OR matrix implementing sum terms. Input buffers, it is used to minimize loading of sources connected at the input. AND matrix कशासाठी वापरतो आपण? As shown in figure, each AND gate has 2m input shown by single line. When SOP equation is to be implemented, we have to program the array. The connection is shown by X matrix in programming. इथं कनेक्शन दाखवलेले पहा AND मॅट्रिक्सचे. इनपुट बफर, इकडं AND गेट्स वापरलेले आहेत, P0 P1 P2 हे आउटपुट्स आहे. मग जे प्रोग्राम वापरायचे आपल्याला ते इथे कनेक्शन दिलेले आहेत. हे कनेक्ट स्टार म्हणजे कनेक्टेड. हे AND मॅट्रिक्स आहे. नंतर ORचं खाली दिलेलं आहे पहा. फिगर शोज OR मॅट्रिक्स. इट इज पॉसिबल टू प्रोग्राम OR मॅट्रिक्स बाय ओपन सर्किटिंग अनवॉन्टेड फ्यूज लिंक्स. इथं OR गेट वापरलेले आहेत. S0 S1 Sn-1 हे आउटपुट आहे. P0 P1 P2 हे AND गेटकडून येणारे आउटपुट इथं इनपुट म्हणून वापरले जातं. इन्व्हर्टिंग नॉन इन्व्हर्टिंग मॅट्रिक्स हा काय? इट इज प्रोग्रामेबल बफर. इट कॅन इन्व्हर्ट इट्स इनपुट्स इफ ॲक्टिव्ह लो आउटपुट इज रिक्वायर्ड. इट्स इनपुट इज पास्ड विदाउट एनी इन्व्हर्जन इफ ॲक्टिव्ह हाय आउटपुट इज रिक्वायर्ड. आउटपुट बफर. The current sourcing capability of PLA can be increased by using buffer. Next is programmable array logic. It is called PAL. त्याची डायग्राम इथे काढलेली पहा. I0, I1, I2, I3, I4 हे इनपुट्स आहे. हे इनपुट AND मॅट्रिक्स मधून इथं AND गेटला दिलेले आहेत पहा. हे AND मॅट्रिक्स आहे आणि आफ्टर AND गेट वी हॅव टू यूज OR मॅट्रिक्स. AND मॅट्रिक्स आणि इकडे वापरले ते OR मॅट्रिक्स. OR मॅट्रिक्स मधून इथं OR गेटला इनपुट दिलेले आहेत. याची ब्लॉक डायग्राम आहे. इट इज कॉमनली यूज प्रोग्रामेबल लॉजिक डिवाइस कन्सिस्ट ऑफ AND array which is programmable and OR array it is fixed. Figure shows configuration of 5 inputs, 8 AND and 4 fixed OR gates. याच्यामध्ये AND गेट हा प्रोग्रामेबल आहे. OR gate मात्र fixed आहे. AND matrix, the AND gates can be programmed by opening suitable fuse links to generate 8 product terms. OR matrix, it consists of 4 fixed OR gates. Each OR gate receives input from output of only 2 AND gates. Comparison PLA आणि PALचं. PLA programmable logic array, PAL programmable array logic. Comparison, पहिला point, it is expensive and complicated. It is moderately expensive and less complicated. PLA मध्ये both arrays are programmable. इथं फक्त AND array is programmable. इकडे अजून एक पॉईंट तुम्ही वाढवू शकता. OR array is programmable. इथं OR array is fixed. Any SOP function can be implemented using PLA. Any SOP function can be implemented using PAL also. So this is the difference. And last point is CPLD, that is complex programmable logic devices. The PLA and PAL have limited number of inputs, product terms and outputs. So CPLDs are constructed. CPLD ची ब्लॉक डायग्राम इथं काढलेली बा. याच्यामध्ये कोणते कोणते ब्लॉक असतात? इनपुट आउटपुट ब्लॉक, PAL लाईक ब्लॉक. तेच इथे इनपुट आउटपुट ब्लॉक, PAL लाईक ब्लॉक. नंतर इकडं येताना PAL लाईक ब्लॉक आणि इनपुट आउटपुट ब्लॉक तेच इथं वापरलेले आहेत आणि त्यांना जोडणारी मध्ये इंटरकनेक्शन वायर्स आहेत. एवढी फक्त ब्लॉक डायग्राम आहे. आता याच्यामध्ये इम्पॉर्टंट फक्त PAL लाईक ब्लॉक आहे. PAL लाईक ब्लॉक्स आर कनेक्टेड टू IO ब्लॉक्स ॲज वेल ॲज टू द इंटरकनेक्शन वायर्स. मग हा PAL लाईक ब्लॉक काय काम करतो? तर इट इज मेड अप ऑफ 16 मॅक्रो सेल्स. इनसाइड ईच मॅक्रो सेल देर इज अँड ऑर कॉम्बिनेशन. म्हणजे प्रत्येक मॅक्रो सेलमध्ये हे अँड ऑर कॉम्बिनेशन असतं. अँड आउटपुट इज अप्लाइड टू XOR गेट, फ्लिप फ्लॉप, मल्टिप्लेक्सर, ट्रायस्टेट बफर. इट कन्सिस्ट ऑफ 20 AND gate and 1 OR gate. The output of XOR gate is stored into the flip-flop D. Output of flip-flop and XOR gate is applied to multiplexer. आता हे खाली डायग्राम मध्ये दिलेलं आहे पहा.
कसं आहे ते. On state, it will connect the output to the tri-state buffer. It acts as switch. Its output is connected to input-output pin of IC. इथं दिलेलं आहे पहा. हे इनपुट्स या बफर थ्रू इथं अँड गेटला दिलेले आहेत. अँड गेटचे आउटपुट इथं ऑरला कनेक्ट केले. अँड ऑर मॅट्रिक्स आहे इथं. या ऑरचं आउटपुट इथं एक्सऑर गेटला दिलेलं आहे आणि एक्सऑरचं आउटपुट इथं मल्टिप्लेक्सरला जात आहे. दुसरं थ्रू फ्लिपफ्लॉप डी फ्लिपफ्लॉप वापरलेला आहे. या फ्लिपफ्लॉपचं आउटपुटसुद्धा मल्टिप्लेक्सरला जात आहे. म्हणजे मल्टिप्लेक्सर रिसिव्ज 2 आउटपुट, वन फ्रॉम डायरेक्टली एक्सऑर गेट आणि अदर फ्रॉम फ्लिपफ्लॉप. या दोनपैकी कोणतंही एक सिलेक्ट होईल आणि ते ट्रायस्टेट बफरला जाईल आणि तिथून तुम्हाला इथं आउटपुट मिळेल. ट्रायस्टेट बफरला इंटरकनेक्टिंग वायरही जोडलेले असतात. आउटपुट तुम्हाला मिळेल. ही मॅक्रो सेलची ब्लॉक डायग्राम आहे. मॅक्रो सेल ऑफ CPLD. आता याचे ॲप्लिकेशन काय आहे CPLDचे? कोणते कोणते ॲप्लिकेशन येतं? इझी डिझाईन, रिड्युस्ड बोर्ड एरिया, लेस मेंटेनन्स, रिलायबिलिटी आणि लो डेव्हलपमेंट कॉस्ट. इथं आपला सिलेबस संपलेला आहे. याच्यावरती काही क्वेश्चन आहे 2-4 जे विचारले जातात परीक्षेला, ते इथं लिहिलेले आहेत पहा. ड्रॉ ब्लॉक डायग्राम ऑफ PLA, PAL. दुसरा कम्पेअर बिटवीन PLA अँड PAL, SRAM, DRAM, RAM अँड ROM. आणि शेवटचा प्रश्न आहे गिव्ह क्लासिफिकेशन ऑफ मेमरीज अकॉर्डिंग टू डिफरंट बेसेस. अशा प्रकारे हे वापरलेलं आहे पहा. इथं आपला सिलेबस कंप्लीट झालेला आहे. काही डाऊट्स असतील तर तुम्ही फिजिकली विचारू शकता किंवा मेसेजवरही विचारू शकता. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू व्हेरी मच. Thank you.